जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीला जात असताना हा विमान अपघात घडला. विमान अपघात घडताना प्रचंड मोठा आवाज झाला होता. त्यामुळं प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा त्यांना फक्त मृतदेहच दिसून आले. त्यातही अजित पवार यांच्या गॉगल आणि घड्याळावरून त्यांना एका प्रत्यक्षदर्शीने ओळखलं असं त्याने सांगितलं. त्यामुळं या घटनेचं गांभीर्य आपल्या लक्षात येऊ शकतं. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी पसरताच बारामतीसह राज्यभर शोककळा पसरली आहे. आज सकाळी 9:15 वाजता अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र शोककळा पसरली. आपण बघू शकता बाजूच्या दृश्यामध्ये अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी रुग्णालयाच्या बाहेर सुद्धा प्रचंड मोठी गर्दी झालेली दिसत आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा ओक अपघात झाला तेव्हा दिल्लीला होत्या. त्या सुप्रिया सुळेंसह दिल्लीवरून बारामतीकडे रवाना झालेल्या आहेत. शरद पवार हे देखील बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत. बारामती, मुंबईसह राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरलेली आहे. अनेक कार्यकर्ते बारामतीच्या दिशेने रवाना होताना दिसत आहे. अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर देशावर ही शोककळा पसरली आहे. कुठल्याही नेत्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. अजित पवारांच्या या अपघाती मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे. बारामतीकडे जाताना जो विमान अपघात झाला त्याची चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. अत्यंत दुःखदायक अशी ही बातमी आहे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि महाराष्ट्राच्या समाजकारणासाठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अशा आकस्मिक निधनाची, अपघाती निधनाची ही बातमी आहे. आपण सगळेजण यामुळे शोक सागरात बुडालेलो आहोत.